S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मुलुंडमधील GKW लिमिटेड कंपनीची जागा विकण्याच्या काळेबाजपणास कामगारांचा कायदेशीर विरोध। मांडूपमधील GKW लिमिटेड कंपनी ही निवासी बांधकामाकरिता जागा विकत असल्याची सूचना वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली। या संदर्भात कामगारांकडे कंपनी ना हरकत प्रमाणपत्र उपायुक्तांकडे मागत आहे। या वर्तमानपत्रातील बातमीमुळे कामगारांना कंपनीकडून फसवले गेल्याची भावना निर्माण झाली आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून कामगारांचा पगारही थकवण्यात आला असल्याची माहिती यावेळी कामगारांनी पत्रकार परिषदेत दिली। तर कंपनीने कामगारांना कशा प्रकारे अंधारात ठेवले, बेकायदेशीर ताळेबंदी केली व कामगारांना देशोधडीला लावले या संदर्भात कामगारांनी एकत्रित येऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मी रमेश पाटील, GKW सँकी डिव्हिजन आणि सध्या आम्ही जी आघाडी उभारली आहे तिचं आम्ही नाव दिलेलं आहे GKW सँकी कर्मचारी वर्ग। पेपरमध्ये कंपनीने नोटीस प्रसिद्ध केली म्हणून आम्हाला कळलं कंपनीला कंपनीची जागा विकायची आहे। आमचं 1985 नंतर GKW सँकी डिव्हिजनचं ॲग्रीमेंट वेतन करार म्हणजे जे ॲग्रीमेंट होतं ते झालेलं नाही, त्यामुळे आमचे पगार एवढे थकलेले आहेत आणि अशा परिस्थितीत कंपनीने जेव्हा जमीन विकायला काढली हे कामगारांना कळलं तेव्हा कामगार खळबळून उठले आणि माननीय कामगार आयुक्तांकडे एक सामुदायिक 271 सह्यांचं निवेदन सादर करून आज 500 कामगार आमच्याबरोबर आहेत। त्या ठराविक मुदतीत 271 कामगारांचं निवेदन आम्ही दिलेलं आहे, पण पहिलं निवेदन। त्यानंतर आज जवळजवळ 500 किंवा 500हून अधिक संघटित कामगार आमच्याबरोबर आहेत जे होरपळलेले आहेत। आमचं जे 85 नंतर जे ॲग्रीमेंटच झालेलं नाही त्या प्रकाराप्रमाणे जर पुढचे 4-4 वर्षाचं जर वेतन करार जो होतो ॲग्रीमेंट वेतन करार तो जर गृहीत धरला झालेला तर आमची खूप प्रचंड थकबाकी कंपनीजवळ असेल। मी निश्चित आकडा आत्ता नाही सांगू शकत, ते CAला एखाद्या आम्ही कॉन्टॅक्ट करू किंवा दोन्ही बाजूनी एकत्र CAला कॉन्टॅक्ट करूया आणि जो पैसे ठरवले जातील। त्याशिवाय 3 वर्ष लॉकआउट केलं होतं कंपनीने 1929 ते 2000 जवळजवळ 38 महिने 1998 ते 2000 आणि काही कामगारांना एकदम उशिरा घेतलं म्हणजे जवळजवळ 38 महिने काही कामगारांना नोकरीपासून वंचित ठेवलं। ते 3 वर्षाचा 36 ते 38 महिन्यांचा पगार आम्हाला मिळावा। GKW लिमिटेड कंपनीच्या स्थावर जंगम मालमत्तेविषयी ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये व मशिनरी इतर मालमत्ता विकण्यास परवानगी देऊ नये अशी उपायुक्तांकडे विनंती करण्यात आली आहे। तर ॲडव्होकेट शिल्पा सावंत यांनी कामगारांची बाजू S9शी बोलताना मांडली। मुळात कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन करार न झाल्यामुळे जी काही थकबाकी राहिली आहे ती मिळावी, हा पहिला मुद्दा असणार आहे। दुसरा मुद्दा, युनियन आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये काही देवाणघेवाण झाली का किंवा वर्कर्सच्या बाजूने असणाऱ्या युनियनने फायदा करून द्यायला पाहिजे होता वर्कर्सचा, तो न करून देता काही वेगळेच मुद्दे या माननीय आयुक्त साहेबांकडे जे मॅटर सबमिट झालं त्याच्यात बाहेर आले। त्या अनुषंगाने लेबर कोर्टात जाऊन कामगारांच्या वतीने राहिलेली थकबाकी कंपनीने द्यावी म्हणून न्यायिक लढा कर्मचारी करणार आहे। मॅडम, जमीन विकली जाऊ शकते म्हणजे जमीन विकण्याची नोटीस इथपर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे। कामगारांची देणी न देता कंपनी असं डिसिजन कसं घेऊ शकते आणि कसं रोखता येईल? बरोबर, असं डिसिजन घेऊ नाही शकत ॲक्च्युली कंपनी। काही केसेसमध्ये अशी ऑर्डर झालेली आहे की म्हणजे माननीय हायकोर्टात एक केस चालू आहे याच कंपनीच्या संदर्भातल्या काही वर्कर्सच्या ग्रुपने फाईल केलेली आहे। त्याच्यात क्लिअर कट ऑर्डर आहे की जोपर्यंत कामगारांचे जे काही थकीत देणी आहे आणि जी काही थकीत देणी देणं कंपनी लागू आहे कायदेशीररित्या ती जोपर्यंत देता येत नाही आहे तोपर्यंत कंपनी प्रिमायसेस म्हणजे ज्याच्यात कंपनीच्या मशिनरी आहेत, ज्याच्यात कंपनीची एस्टॅब्लिशमेंट आहे, ज्याच्यात कंपनीचा पूर्ण बिझनेस चालतो त्यापैकी कुठलीही वस्तू, कुठलीही मशिनरी किंवा कुठलीही जागा कंपनी तारण देऊ शकत नाही किंवा विकू शकत नाही, हे ऑर्डरमध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे। मुळात हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, कोर्टाचा अवमान आहे आणि याच अनुषंगाने सर्व कर्मचारी पुढे न्यायिक लढा देऊ इच्छितात। S9 न्यूज ठाणे। शिवाईनगर येथे संस्कार विद्यालयात अग्निशमन दलाने राबवले विद्यार्थ्यांकरिता अग्निसुरक्षा अभियान। दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे आग लागण्याची शक्यता असते, या आगीतून काही दुर्घटना घडू नये याकरिता शाळकरी विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाकडून सुरक्षेचे धडे अभियानाअंतर्गत देण्यात आले। यावेळी आग विझवण्यास उपलब्ध असलेली सामग्री, आग कशा प्रकारे विझवावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आली। शाळकरी मुलांनी प्रात्यक्षिकांचा अभ्यास केला तर फायर ब्रिगेडचे अरविंद माडके यांनी मैदानात दाखवण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांविषयी माहिती दिली। आग विझवण्याची प्रत्यक्ष आग लागली त्या उपाययोजना करायला पाहिजे, आग लागू नये म्हणून कुठल्या प्रकारची साधन सामग्री वापरायची आणि ती कशा प्रकारे वापरायची या खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती केली।
शाळेतील शिक्षक नगरसेवक सुधाकर चव्हाण हेही यावेळी उपस्थित होते. तर अग्निशमन दलाचे RP राऊत, RD सावळे यांचा शाळेच्या वतीने येथे सत्कार करण्यात आला. स्थानिक नगरसेवक सुधाकर चव्हाण राबवण्यात आलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली. दिवाळी जवळ आलेली आहे. दिवाळी सर्वसाधारण जर आपल्याला आगीच्या बाबतीत, फटाक्याच्या बाबतीत जर माहिती नसेल तर उद्या उद्भवणारे जे प्रसंग आहेत त्याला तोंड देण्यासाठी आज फायर ब्रिगेडच्या माध्यमातून फटाक्यांचा अवेअरनेसबद्दल माहिती देण्यासाठी फायर ब्रिगेडला आम्ही इथे बोलवलं होतं. आणि मला वाटतं आमच्या फायर ब्रिगेडच्या चीफ ऑफिसर मांडके साहेबांनी अतिशय चांगल्या रीतीने मुलांना समजावून सांगितलेलं आहे. आग लागल्यानंतर काय करायला पाहिजे, आग लागायच्या अगोदर आपण काय करायला पाहिजे, दिवाळीच्या फटाक्यांमुळे काय होतं, कशी आग लागते, त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. आणि हा मला वाटतं ठाण्यातल्या सर्व शाळांनी हा प्रकार करायला पाहिजे. कारण जेणेकरून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही उपाययोजना चांगली असेल, चांगली आहे, फक्त ती आपण दाखवत नाही आहे, ती दाखवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळेसाठी अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यात मनसेच्या वतीने मनस्विनी बचत गटाच्या महिलांच्या पाककलेला प्राधान्य. ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाकडून मनस्विनी बचत गट सुरू करण्यात आला. या बचत गटामार्फत विविध उपक्रम राबवित महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. मनस्विनी बचत गटाअंतर्गत हस्तउद्योग, पाककला, ज्वेलरी मेकिंग, शिवण उद्योग यांसारखे विविध उपक्रम हे रोजगाराकरिता केले जातात. ठाण्यात टेंबीनाका येथे या बचत गटाचा स्टॉल्स उभारण्यात आला असून या स्टॉल्समध्ये महिलांनी पाककौशल्य पणाला लावून बनवलेला फराळ विक्रीसाठी ठेवला आहे. घराची गृहलक्ष्मी ही आपल्या पाककौशल्यातून यंदा दिवाळीमध्ये बचत गटांमार्फतील उपक्रमांतून घरी लक्ष्मी आणणार आहे. S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यातील मेधा देशपांडेंचा फराळ निघाला परदेशात, तर मुरुडकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ग्राहक पेठेत नागरिकांची दिवाळी खरेदी सुरू. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.